विषय जो चालू आहे, देवाच्या हातातील अद्भुत सामर्थ्य, त्याचा दुसरा भाग. पहिला भाग आम्ही ऐकला की देवाच्या हातात न्याय आहे. देवाच्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे देवाच्या हातामध्ये न्याय आहे, आणि दुसरी गोष्ट आहे देवाच्या हातामध्ये कृपा आहे. देवाच्या हाती असणे, देवाचा हात आमच्यावरती असणे आणि देवाच्या हाती सापडणे, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आज आम्ही देवाच्या कृपेमुळं दुसरी गोष्ट ऐकणार आहोत, देवाच्या हातातील संरक्षण. प्रियानो, आज जगात अनेक गोष्टी प्रोटेक्शनसाठी ठेवलेल्या आहेत, सुरक्षेसाठी ठेवलेल्या आहेत. या जगाचं संरक्षण हे डोळ्याला दिसणारं संरक्षण आहे. हे ठराविक वेळेसाठी प्रोटेक्शन करतं, ठराविक वेळेसाठी गायडन्स करतं, ठराविक वेळेसाठी तुम्हाला जागृत करतं, आणि वेळ निघून गेल्यानंतर ते प्रोटेक्शन, ते संरक्षण मनुष्याला सांभाळत नाही. पण देवाच्या हातात जर तुमचं जीवन आहे आणि देवाची कृपा जर तुम्हाला मिळाली आहे, तर निश्चितच तुमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत माझा देव तुम्हाला अभिवचन देत आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबरती आहे. देवाच्या हातातील संरक्षणाचा अनुभव घ्या, कारण तुमच्या हातातील वस्तू एक दिवस पडणार आहे, ती खराब होणार आहे, ती हरवणार आहे, ती कुठेतरी ठेवली आहे म्हणून विसरून जाणार आहात. पण तुमचं जीवन जर देवाच्या हातात आहे तर ते मरेपर्यंत आणि सार्वकालिक जीवनापर्यंत देव ते सांभाळून सुरक्षित ठेवून. देवाच्या हातातून ते पडणार नाही, देवाच्या हातातून ते हरवणार नाही, देवाच्या हातातून ते विसरणार नाही, ते परमेश्वर खराब होऊ देणार नाही. तर तुमचं जीवन देवाच्या हातात जर राहिलं आणि देवाने त्याचा तुमचं जीवन जर देवाच्या हातात घेतलं, तर निश्चितच देव त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करेल. वाचूया देवाचं वचन, योहानाचे शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन नंबर 26, 27 आणि 28. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही, तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझी मागे येतात, ती माझ्या मागे येतात. वचन 28. मी त्यांना सर्वकालिक जीवन देतो, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही त्याग होणार नाही. त्या लोकांचा स्वर्गाकडून, देवाच्या आत्म्याकडून, देवाच्या वचनाकडून, देवाच्या अभिषेकाकडून, देवाच्या वरदानाकडून, देवाच्या कृपेकडून कधीही त्याग होणार नाही, कारण ती देवाच्या मेंढरातली पात्र आहे. ती देवाच्या मेंढवाड्यातील देवाची मेंढर आहे. ती देवाची वाणी ऐकतात, ती देवाचा शब्द पाळतात, ती देवाला पाहणारी आहे, ती देवाला ओळखणारी आहे, ती देवाला जाणणारी आहे, ती देवाला बरोबर घेऊन चालणारी आहे. म्हणून अशा मेंढरांचा परमेश्वर म्हणतो कधीही त्याग केला जाणार नाही, नाश होणार नाही. आणि त्यांना माझ्या हातून कुणी हिसकावून घेणार नाही. पहा, देव असं म्हणतो, जर तुम्ही माझ्या हातामध्ये सुरक्षित आहात, जर तुम्ही माझ्या वचनामध्ये आहात, जर तुम्ही माझ्या कृपेमध्ये आहात, जर तुम्ही माझ्या अभिषेकामध्ये आहात, जर तुम्ही माझ्या समोर आहात ना, तर माझ्या हातातून तुम्हाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, चोरून घेऊ शकत नाही, तुम्हाला कोणी किडनॅप करू शकत नाही, तुम्हाला कोणीही लपवू शकत नाही, तुम्हाला कोणी झाकून ठेवू शकत नाही, कारण देवाचा हातातील संरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे.
लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताचा यहुदी लोकांबरोबर पुनर्स्थापनेच्या सणानिधी थोडासा वादविवाद झाला. अनेकांनी म्हटलं, तू जर ख्रिस्त आहेस मला उघडपणे सांग. आमचा जीव कोठवर संशयामध्ये तू ठेवशील की तू ख्रिस्त आहेस की नाही. तुमच्याकडे पाहुणे जगाला संशय वाटतो, तुम्ही देवाचे आहात की नाही. क्लिअर करा, स्वतःला क्लिअर करा, मी जगाचा नाही, मी ख्रिस्ताचा आहे. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे राहता तर ख्रिस्ताची वाणी तुम्ही ऐकता. तुम्ही जर वचनातले आहात तर वचनाचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल, वचनाचं संरक्षण तुम्हाला मिळेल, वचनाची कृपा तुम्हाला मिळेल, वचनाचं मर्म तुम्हाला प्रकट होईल आणि वचनातील रहस्य जाणणारे तुम्ही होता. पण जग तुम्हाला प्रश्न करत आहे, काय तुम्ही देवाचे लेकरं आहात का? काय तुम्ही वचनाने जन्म पावलेले आहात का? काय तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे का? लोक तुम्हाला प्रश्न करतात पण तुम्ही क्लिअर करत नाही, म्हणून जग संशयात पडलेलं आहे, जग घोटाळ्यात पडलेलं आहे. जगाला विचार करायला तुम्ही लावलं की तुम्ही जगाचे आहात की देवाचे आहात, हे तुम्ही क्लिअर केल्या नसल्यामुळं जगाचा संशय अजून बळावत आहे किंवा वाढत आहे. म्हणून येशूने त्या लोकांना सांगितलं, येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही विश्वास धरत नाहीत. जी कृत्य मी आपल्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तुम्ही विश्वास धरत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरातले नाही. जग तुमच्यावर विश्वास का ठेवत नाही? कुटुंब तुमच्या समर्पणावर विश्वास का ठेवत नाही? कारण ते तुमच्याकडे पाहून विश्वास न ठेवण्याचं कारण ते प्रभूच्या राज्यातली मेंढर नाहीत, ते प्रभूच्या कल्पातली कोकरं नाही, ते प्रभूच्या राज्यातील लेकरं नाही. त्यांना तुमच्यावरती विश्वास ठेवणं जर यामुळे जातं कारण तुम्ही देवाची वाणी ऐकता, ते देवाची वाणी ऐकत नाही. तुम्ही देवाला पाहता, ते देवाला पाहत नाही. तुम्ही देवाबरोबर चालता, ते देवाबरोबर चालत नाही. तुम्ही देवाचं राज्य मिळवलं, त्यांनी जग मिळवलं. म्हणून माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील आणि जे देवाच्या हातात आहेत ना त्यांना देव म्हणतो, माझ्या हातातून तुम्हाला कोणीही काढून घेऊ शकत नाही. तुम्हाला कोणी माझ्या हातातून हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्हाला कोणी माझ्या हातातून हरवू शकत नाही. हे आहे तुमच्यासाठी देवाच्या हातातील संरक्षण. मग या वर्षभरामध्ये अनेक पीडा तुम्ही पाहिल्या, अनेक क्लेश तुम्ही पाहिले, अनेक विपत्ती तुम्ही पाहिल्या, पण त्याचा प्रभाव तुमच्यावरती का झाला नाही? कारण देवाचं संरक्षण तुम्हाला मिळालं, देवाचा अनुग्रह तुम्हाला मिळाला, देवाची वचनं तुम्हाला मिळाली, देवाचा अभिषेक तुम्हाला मिळाला, देवाचा हात तुमच्या बरोबर होता, देवाची सावली तुमच्या बरोबर होती, देवाचं उत्तर तुमच्या बरोबर होतं. म्हणून तुम्ही निराश झाले नाही, तुम्ही दुःखी झाले नाही, तुम्ही एकटे पडले नाही. कारण देवाचा हात तुम्हाला सांभाळून धरलं, देवाची नजर तुमच्यावरती होती, देवाचा आत्मा तुमच्यावरती होता, देवाची सावली तुमच्यावरती होती. म्हणून वर्षभरात कोरोना आजाराने तुम्हाला देवाच्या हातातून हिसकावून घेतलं नाही, मायक्रोसेसने तुम्हाला देवाच्या हातातून काढून घेतलं नाही. कारण देवाने म्हटलं, तुम्हाला कोणीही माझ्या हातातून काढून घेऊ शकत नाही, कारण मी तुम्हाला मागून पुढून सांभाळलेला परमेश्वर आहे. हे देवाच्या हातातील अद्भुत सामर्थ्य जे देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. दादा, 2022 मध्ये देव तुमच्याद्वारे अनेक लोकांना साक्षीसाठी उभा करेल. स्वतःला सिद्ध करा, कारण
देव तुमच्याद्वारे अनेकांना उभं करणार आहे. कारण जग तुमच्याकडे पाहिल हे असे का, त्यांना सांगा मी माझ्या देवाच्या हातात सुरक्षित आहे. देवाचं प्रोटेक्शन मला आहे, देवाची नजर माझ्यावरती आहे, देवाचा हात माझ्यावरती आहे, देवाने मला सांभाळलेलं आहे. देवाने तुम्हाला जे दिलं आहे ना ते कोणीही काढून घेणार नाही. 2021 मध्ये देवाने तुम्हाला काय दिलं? अजून तुमच्याकडे 5 दिवस बाकी आहेत. स्वतःला क्लिअर करा बरं का, स्वतःला सिद्ध करा. देवाने 2021 मध्ये काय उत्तमातलं उत्तम देवाने मला दिलं. कुठलं स्पिरिच्युअल गिफ्ट देवाने मला दिलं, कुठलं आत्मिक गिफ्ट देवाने मला दिलं, कुठलं आत्मिक वचन देवाने मला दिलं, कुठला आत्मा देवाने मला दिला, कुठले परिवार देवाने मला दिले, कुठलं सामर्थ्य देवाने मला दिलं, कुठली योग्यता देवाने मला दिली, कुठल्या प्रकारची सर्व प्रकारची भरपुरी देवाने मला दिली. कारण मी तुम्हाला गॅरंटी देतो, जे देवाने तुम्हाला दिलं ना ते तुमच्या हातातून, तुमच्या घरातून, तुमच्या समर्पणातून, तुमच्या विश्वासातून कोणीही काढून घेणार नाही. दाबण्याचा प्रयत्न करतील, पण स्प्रिंग कधी बघितली का तुम्ही? जेवढी दाबली जाते तेवढी दबते, पण जेव्हा स्प्रिंग तुम्ही सोडताना ती दबलेली तुम्हाला मिळणार नाही. ती पुन्हा आत्म्याने भरून स्वतःमधली एनर्जी, स्वतःमधली ताकद ती ज्यावेळेस उभा करते ना, ती स्प्रिंग आपल्या जागेपेक्षा 10 पटीने उंच उभी राहते. कारण तिला हे माहित आहे, मला तुम्ही किती जरी दाबलं तरी मी दबणार नाही. माझा एकच स्वभाव आहे, मी उडणारी आहे, मी उभा राहणारी आहे. कारण मी देवाच्या हातातील मेंढरू आहे, मी देवाच्या कल्पातील लेकरू आहे, मी देवाच्या हातातील सुरक्षेमध्ये आहे. मग मला देवाची वाणी ऐकायची आहे आणि मला स्वतःला हे सिद्ध करायचं आहे. मी देवाच्या राज्यात जाणारा व्यक्ती आहे, म्हणून कोणी तुम्हाला काढून घेणार नाही. जग प्रयत्न करे तुम्हाला पाडण्यासाठी. या 2022 मध्ये तेच घडणार आहे. जग तुम्हाला ठोकर मारणार आहे, जग तुम्हाला बांधून ठेवणार, जग तुम्हाला अंधारातील कोठडीमध्ये टाकतील. स्वतःला शिकवा, माझ्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही, कारण मी देवाच्या हातातील पात्र आहे. ज्याने तुम्हाला धिक्कारलं, ज्याने तुम्हाला ठोकारलं, ज्याने तुम्हाला अंधारात टाकलं, ज्याने तुम्हाला बांधून ठेवलं, तेच तो तुम्हाला सोडायला येतील, इथं सोडायला येतील, मंदिरात तुम्हाला सोडतील आणि ते साक्ष देतील हे देवाचं पात्र आहे. देवाने जगाची निर्मिती केल्यानंतर एक विशेष प्रकारची घटना तयार केली. देवाने स्वतःची आराधना करण्यासाठी देवदूत निर्माण केले. त्यामुळे काही देवदूतांची सेवा मला तुम्हाला सांगायची आहे. बायबलमध्ये असं म्हणतो, देवाने दूतांची निर्मिती केल्यावर त्यांना सेवा दिली. देवाने तुम्हाला निवडण्यावर अशी कोणती सेवा या 2021 मध्ये देवाने तुम्हाला दिली की जी देवदूतांच्या लेवलची सेवा देवाने तुम्हाला दिली? तीच देवदूतांची सेवा मला तुम्हाला सांगायची. पहिला देवदूत आहे लुसिफर, ज्याला आज शैतान म्हटलं जातं. या शैतानाची निर्मिती केल्यावरती शास्त्र सांगतं, ज्यावेळेस तो आराधना करायचा, स्वर्गात पवित्र 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 म्हणून अख्खं स्वर्ग देवाच्या महिमेने भरायचा. पण त्याच्या डोक्यामध्ये थोडासा विचार आला, मी माझं सिंहासन परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा किंचित थोडस मोठं करेल. या एका विचारामुळं तो देवाच्या हातातून पडला, तो देवाच्या नजरेतून पडला, तो स्वर्गातून पडला, तो आकाशातून पडला आणि शास्त्र सांगतो तो लोळणारा झाला. दूतांची निर्मिती केल्यावर त्यांना सेवा दिली. लुसिफरची सेवा होती देवाची आराधना करणं. सर्वात बेस्ट गॉड गिफ्ट आहे वर्शिपर बनणं.
असं काहीतरी वर्षीपर तुम्ही बना की देवाचा अग्नी, देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य तुम्ही उभा राहताना तुमच्याद्वारे हजारोंना ते मिळावं आणि त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारावं, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये त्यांनी भरावं. कारण ते देवाची मेंढरं तेव्हाच होती ज्यावेळेस तुम्ही उपासक, आराधक तुम्ही स्वतःला बनवता. लुसिफराची निर्मिती केल्यानंतर देवाने त्याला आराधना करण्याची सेवा दिली. तू माझी आराधना कर, आणि तो आराधना करू लागला. इतकी कसब देवाने त्याच्यामध्ये दिली, इतकी योग्यता देवाने त्याच्यामध्ये दिली, इतकं टॅलेंट देवाने त्याच्यामध्ये दिलं, इतकं रूप देवाने त्याच्यामध्ये दिलं, इतकी म्युझिक देवाने त्याच्यामध्ये दिली जी जगाच्या पाठीवर कुठंच मिळणार नाही. इतकी योग्यता लुसिफर मध्ये देवाने निर्माण केली होती. एक छोटस विचार त्याला देवाच्या हातातून हिसकावून घेतला, तो पडला. दुसरा देवदूत आहे गॅब्रियल. जो गॅब्रियल मरियेपाशी आला, गॅब्रियलचं कामच होतं संदेश देणारा. संदेशाचं काम त्याच्याकडे होतं. मग 2021 मध्ये काय गॅब्रियलच्या आत्म्याने तुम्ही भरलेले आहात का? कोणत्या लोकांना तुम्ही संदेश दिला, कोणत्या लोकांना तुम्ही सुवार्ता सांगितली, कोणत्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलं, कोणत्या लोकांना तुम्ही ख्रिस्त कळवला, कोणत्या लोकांना तुम्ही ख्रिस्त दिला? स्वर्गाचा पश्चाताप दिला, स्वर्गाचं राज्य त्यांना तुम्ही दिलं, स्वर्गाची माहिती त्यांना तुम्ही दिली, नरकाची माहिती त्यांना तुम्ही दिली. कुठल्या संदेशाने 2021 मध्ये देवाने तुम्हाला उपयोगात आणलं? काय गॅब्रियलच्या आत्म्याने देवाने तुम्हाला सेवा दिली? जर गॅब्रियलच्या आत्म्याने तुम्हाला देवाने सेवा दिली असेल तर निश्चितच देवाने तुम्हाला त्याच्या हातामध्ये सांभाळलेला आहे संदेश. कारण पौल पण म्हणतो, माझी इच्छा आहे सर्व उत्कृष्ट दानाची इच्छा बाळगा, पण सर्वांमध्ये संदेश देण्याची शक्ती मिळावी म्हणून तयारी करा. आज प्रिय लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाने जर तुमची निर्मिती केली आहे, देवाने तुम्हाला आईच्या गर्भाशयामध्ये घडवलं आहे, देवाने जर तुम्हाला आईच्या गर्भाशयामध्ये पारख केलेलं आहे, तर कोणत्या सेवेसाठी हे 2021 देवाने तुमच्या आयुष्याला जोडलं होतं? कोणती सेवा? आराधना करण्याची सेवा? तर काय तुमच्या आराधनेमध्ये अनेकांना ख्रिस्त मिळाला, अनेकांना अभिषेक मिळाला, अनेकांना पवित्र आत्मा मिळाला, अनेकांना वरदान मिळाली, अनेकांना आत्म्याचा स्पर्श झाला, अनेकांना अग्नी दिसला, अनेकांना अन्नभाषा मिळाल्या, अनेकांना देवाच्या आत्म्याने भरलं, अनेकांची पात्र जी रिकामी होती ती सामर्थ्याने तुमच्या आराधनेमुळे भरली. अशी काही वरदानाची कृपा आज देवाने तुम्हाला दिली होती का? परीक्षण करा. तुम्ही देवाच्या हातातील मेंढर आहात. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ती माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. कारण देवाच्या हातातील पराक्रम, देवाच्या हातातील सामर्थ्य, देवाच्या हातातील अद्भुत गोष्टी त्याच लोकांसाठी घडतात जी त्याची वाणी ऐकतात, जी त्याची इच्छा पूर्ण करतात, जी त्याच्या मनाप्रमाणे चालतात ना, त्यांच्याद्वारे देव अद्भुत गोष्टी करून घेतो. तुमच्याद्वारे काय देवाने केलं? बिलीवर्स मंडळी, देवाने तुमच्याद्वारे काय केलंय? आणि तिसरा देवदूत आहे मिखायल. हा मिखायल, बायबल असं म्हणतं त्याला युद्धाची सेवा परमेश्वराने दिली होती. या युद्धाचं, या मिखायचं एकच काम होतं, शैतानाचा वाढता प्रभाव स्वर्गापर्यंत येऊ नये म्हणून जे पडलेले देवदूत आहेत ना, स्वर्गातून पडलेले, देवाच्या
वचनातून पडलेले, देवाच्या हातातून पडलेले, ज्यांनी नरकासाठी स्वतःची निर्मिती केली, त्या सर्व नाशवंत देवदूतांना स्वर्गात येण्यापासून वाचवलं आणि देवाच्या लोकांपासून वाचवणं हे त्याचं काम, युद्ध करणं. हे युद्ध काही शस्त्र गोळ्याचं नाही, हत्याराचं नाही, हे आत्म्याचं युद्ध आहे. म्हणून पौल म्हणतो आमची युद्ध ही दैहिक नाहीत, ती आत्मा आणि तलवारीची नाही, ही आत्म्याचे युद्ध आहे. आणि आज तुम्ही काय या वर्षभरात कुठल्या पापाचा वाटेकरीचा आत्मा तुमच्यामध्ये शिरला का? कुठला दुष्कृत्याचा विचार तुमच्या डोळ्यामध्ये शिरला का? काय तुमचं मन आज तुम्ही पापापासून शुद्ध राखण्यासाठी पाप आणि आत्म्यामध्ये युद्ध वर्षभर तुम्ही केलंय का? स्वतःला ख्रिस्तासाठी अभिषिक्त पवित्र तुम्ही ठेवून शैतानाबरोबर झोंबी केली का? कारण याकोबाने झोंबी केली. मिखायल युद्ध करणारा एंजल होता. काय तुम्ही कोणाबरोबर झोंबी केली? तुम्ही कोणाबरोबर बराबरी केली? जगाबरोबर? त्याने गाडी घेतली, मी मोठी केली. त्यांनी झोपडी बांधली, मी बंगला बांधली. त्यांनी सरी केली, मी फाशी केली. दोरी नका करू, है ना? बराबरी करून काय फायदा आहे? युद्ध करा ना, स्वतःला देवासाठी जगवा ना. मिखायलचा आत्मा तुमच्यामध्ये यावा, गॅब्रिएलचा आत्मा तुमच्यामध्ये यावा. लुसिफराचा आत्मा घेऊ नका. जे शैतान बनण्याच्या अगोदर जो लुसिफर होता ना, ते वरदान हातामध्ये घ्या. विचार करा, बायबलमध्ये असं म्हणतं देवाने या देवदूतांची निर्मिती यासाठीच केली की ते देवाच्या हातात होते. देवाच्या हातात आहे. गॅब्रिएल देवाच्या हातात आहे आणि आज मिखाएल देवाच्या हातात आहे. काही दोन एंजलच्या नंतर तुम्ही देवाच्या हातात आहात का? चेक कर. मी देवाचं पात्र आहे, मी देवाची आशा आहे. या मातीच्या भांड्यामध्ये देवाची देणगी आहे. हे मातीचं भांड आहे. याला फक्त रूप दिलं सुंदरतेचं, पण या मातीच्या भांड्यामध्ये देवाची देणगी तुमच्या जीवनात आहे का? कशासाठी देवाने तुमची निर्मिती केली? कारण शास्त्र बोलतो, एक वचन वाचूया. पहिले तुम्ही त्याला पत्र पहिला अध्याय वचन 13 मध्ये पौल आपल्या आत्मिक लेकराला आणि मंडळीला सांगतोय. पहिले तुम्ही त्याला पत्र पहिला अध्याय वचन 13 मध्ये देवाचं वचन. कारण मी जो पूर्वी निंदक छळ करणारा व जुर्मी होतो, त्या मला त्याने मला विश्वसनीय मानून आपल्या सेवेकरता ठेवले. मी असा होतो तरी पण जे केलं ते न समजून अविश्वासामुळे म्हणून माझ्यावर दया झाली. पौल तिमोथेला शिकवतो, मी मंडळीचा पहिला छळ करणारा होतो, मी संदेशाचा धिक्कार करणारा होतो, मी ख्रिस्ताचा नाकार करणारा होतो, मी मंडळीचा मारहाण करणारा होतो, मी मंडळीला सत्यापासून अडवणारा होतो, मी मंडळीला देवाच्या राज्यापासून अडवणारा होतो. पण त्या देवाने माझा जुना स्वभाव पाहिला नाही. त्या देवाने माझ्यामधला जगाचा आत्मा पाहिला नाही. त्या देवाने माझ्यातली विश्वास योग्यता शोधली आणि देवाने मला विश्वसनीय मानून त्याच्या सेवेसाठी ठेवलं. देव वेळ आल्यानंतर शौलाचा पौल करणारा परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, तुमच्या लोकांमध्ये सुद्धा देव पहिले ते शेवट करणारं वेळ आता सुरू झाली.
तुमच्या हातातील अनेकांची काम काढून घेणार आणि देव दुसऱ्यांना देणार. तुमच्यातील अनेक वरदान देव काढून घेणार, दुसऱ्यांना देणार. तुमच्यातील योग्यता देव काढून घेणार आणि तिसऱ्याला तो देणार. हे कशासाठी होणार आहे? कारण लवकरच देव शौलाचा पाऊल करणारा आत्मा अनेकांमध्ये उतरवेल. त्यावेळेस तुम्हाला कळेल, मी प्रभूची वाणी न ऐकल्यामुळं मी प्रभूच्या हातातून शैतानाने मला हिसकावून घेतलं. आणि जे प्रभूसाठी निवडलेले होते, प्रभू त्यांना उभं करेल. मी असा जरी होतो तरी देवाच्या हातातून देवाने मला पडू दिलं नाही. देवाच्या नजरेतून देवाने मला पडू दिलं नाही. माझ्या कुटुंबाला, माझ्या आत्म्याला, माझ्या घराला, माझ्या समाजाला देवाने माझ्याद्वारे उभं केलं. कारण मी देवाच्या हातात आहे आणि देवाने त्या लोकांसमोर मला उभं केलं जे जगाच्या हातात होते. म्हणून पौल कलस्सेकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय आणि वचन 17 मध्ये पौल पुन्हा एकदा मंडळीमध्ये जातो आणि मंडळीतील निवडलेल्या जे देवाच्या हातात आहे त्यांना तो आव्हान करत आहे, त्यांना तो एन्करेज करत आहे, त्यांना तो उत्साहित करत आहे, त्यांना तो तयार करण्याचा मेसेज तो करत आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या वर्तनाकडे लक्ष द्या, आपल्या आत्म्याकडे लक्ष द्या, आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्या, आपल्या विश्वास योग्यतेकडे लक्ष द्या. आणि तो आर्खिपाला म्हणतो, जी सेवा तुला प्रभू पासून मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. जर तू तुझी सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं नाही तर तू देवाच्या हातातून पडशील. जे वरदान एक कॅलेंडर वर्षामध्ये तू उपयोगात आणले नाहीस, तुझी वरदान देवाच्या करुणेमुळे तुला जी मिळाली होती ती तुझ्या हातातून पडतील, तुझ्या जीवनातून पडतील. येणेप्रमाणे तू खाली पात्र होशील. झणझणणारी सांस आणि खणखणणाऱ्या थाळीसारखा तू होशील. तुझ्यामध्ये देवाचा अंश राहिला नसेल, त्यामुळे तुझी अवस्था तशी होईल. बी केअरफुल. नुसतं स्वतःला आरशामध्ये पाहिल्यासारखं परीक्षण करू नका. तर तुम्हाला शौलाचा पाऊल बनायचा आहे ना, तर आत्म्याने चर्च मध्ये आसाप जसा जाऊन त्याने देवाला साऱ्या गोष्टी प्रश्नाची उत्तरे त्याला मिळाली, तसं तुम्ही करा. जे प्रभू पासून तुम्हाला मिळालं ना ते सर्व उत्तम आहे. जे जगाकडे नाही ते तुमच्याकडे बेस्ट गिफ्ट आहे, बेस्ट पाचारण आहे, बेस्ट वर्शिपर तुम्ही आहात, बेस्ट संदेश देणारे तुम्ही आहात, बेस्ट हिलिंग करणारे तुम्ही आहात, बेस्ट आरोग्य देणारे तुम्ही आहात, बेस्ट तुम्ही गायडन्स करणारे आहात आणि बेस्ट तुम्ही ह्या चर्चची जबाबदारी उचलणारे आहात. हे प्रभू पासून तुम्हाला मिळालं आहे. ते पास्टराकडून मिळालं नाही, हे प्रभूकडून तुम्हाला मिळालं आहे. जे प्रभूकडून तुम्हाला मिळालंय ना ते तुमच्याकडून कोणी हिसकून घेणार नाही. ते म्हणणार नाहीये आज माझी जबाबदारी आहे, माझं काम आहे क्लेम करणं, मला द्या. नाही, ते तुम्हाला मिळालंय, तुम्हालाच करायचं. लोक तुमच्याकडून मागतील, त्यांना सांगा हे माझ्या वाट्याला आलेलं आहे, हे मला करायचं आहे. कारण जे प्रभू पासून मिळालं ते सर्व उत्तम आहे. ते तुमच्याकडून मागण्याची अपेक्षा ठेवतील, त्यांना सांगा नाही. आर्खिपाला जर सांगितले त्याची सेवा पूर्ण कर, मला करू दे ना, ही माझी सेवा आहे.
हे माझे वरदान आहे, हे माझे आत्मे आहेत, हे माझं मंदिर आहे, हे देवाचं भवन आहे, हे मला देवाने दिलं सेवेसाठी, मला करू दे. बायबलमध्ये एक उदाहरण आहे प्रियानो, योसेफाचे पाचारण. योसेफाच्या जीवनात जे काही झालं ते सर्व देवाच्या योजनेचा एक भाग होता. घरी असताना दर्शन, स्वप्न पडल्यापासून तर फारोच्या राज्याचा पंतप्रधान होईपर्यंत जे काही चढ उतार त्याच्या जीवनात आले, हे सारं देवाच्या योजनेचा एक भाग होता. आज या 2021 कॅलेंडर वर्षात तुमच्या जीवनात जे काही झालंय, चांगलं झालंय, वाईट झालं, हा एक देवाच्या योजनेचा भाग आहे. हे तुमच्या इच्छेने नाही. येशू म्हणतो, पित्या शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. माझ्या इच्छेने नाही, तुझ्या इच्छेने. पित्याची इच्छा होती पुत्राने तो प्याला उचलावा, कारण तुला त्यासाठीच मी मानवीय रीतीने जगात पाठवलं. तू तारणार आहेस, तू खंडणी देणार आहे, तू सोडवणार आहे, तुला ते उचलावं लागेल, पण माझ्या इच्छेने नाही, देवा तुझ्या इच्छेने. तुमच्या जीवनात काय चढ उतार झाले, काय दुःख आली, काय क्लेश आला, काय विरोधाच्या गोष्टी घडल्या, तुम्ही जरी म्हणता प्रभू बस, तो म्हणतो नाही, अजून 5 दिवस बाकी आहे, 5 दिवस बाकी आहे. हे माझ्या इच्छेने आहे, तुझ्या इच्छेने नाही. जर तुला माझ्या हातात राहायचंय ना, तुला माझ्या इच्छेने सहन करावं लागते. तुला जर वाटतं मी तुला जर देव इच्छातो, तुला वाटतं तू माझ्या हातात नसावा, हे सारं मी बंद करेल. हे जे तुला वाटतं ना हे माझ्या जीवनात नसावं, हे मग तुम्ही एका क्षणात बंद करेल. पण लक्षात ठेवून तू माझ्या हातातून पडशील, मग तेव्हा झेलणारा कोणी राहणार नाही, झेलणारा कोणी राहणार नाही. शैतान म्हणतो, तू देवाचा पुत्र आहेस का, त्या मंदिराच्या कोंगोऱ्यावरून खाली उडी टाक. तू देवाचा पुत्र आहेस ना, उडी टाक. शास्त्रात तुझ्या विषयी असं लिहिलं, स्वर्गदूत येऊन तुला झेलतील. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातातून पडताना झेलणारा कोणी सापडणार नाही, वाचवणारा कोणी सापडणार नाही. पडला. मग विचार करा, जे काय कॅलेंडर वर्ष तुमच्या जीवनात घडलंय, घडणार आहे, हा एक देवाच्या योजनेचा भाग आहे. जगाला कळू द्या ना. जगाला तेव्हाच कळलं देव तुमच्या बरोबर ती आहे, ज्यास तुम्ही जगासमोर ख्रिस्तासाठी मरायला सुद्धा तयार होता. नबुकदनेस्सर राजाला हे तेव्हाच कळालं, दानियेला बरोबर परमेश्वर आहे, जेव्हा दानियल प्रभूसाठी सिंहाच्या गुहेत जाण्यास तयार झाला. ज्या राजाने प्रभूच्या सेवकाला सिंहाच्या गुहेत टाकलं, याला टाका, आज्ञा देणारा, हुकुम करणाराच व्यक्तीच्या अंतःकरणाला देवाने चुटपुट लावली. त्याचं अंतःकरण देवाने त्याच्या सिंहासनावरती बसू देईना, त्याच्या राजगादीवरती त्याला बसू देईना. देव त्याला खाऊ देईना, देव त्याला पिऊ देईना, देव त्याला झोपू देईना, देव त्याला करमणूक करू देईना. कारण देवाने त्याच्या मनामध्ये एवढी टोचणी घातली की माझा सेवक जो माझ्या हातामध्ये आहे तो सिंहाच्या समोर आहे. तुला जरी वाटलं आता सिंह त्याला खाऊन टाकतील, सिंहाची तोंड बंद करणारा मी परमेश्वर माझ्या सेवकाबरोबर ती आहे. लक्षात ठेवा, बायबलमध्ये असं म्हणतं, दानियेलाच्या जीवनामध्ये नबुकदनेस्सराची एंट्री गुहेमध्ये तेव्हा झाली. असं म्हणतो, हे परात्पर देवाच्या सेवका. का हो?
सिंहाच्या समोर टाकण्याच्या अगोदर त्याला कळालं नाही का हा देवाचा परात्पर सेवक आहे, हा देवाच्या हातातला आहे, देव याला वाचवीन का नाही, का एवढी गॅरंटी नबुकदनेस्सर राजाला नव्हती का? होती. त्याला पाहायचं होतं जे काही देव दानिएलच्या जीवनात करणार आहे, काय हा देवाच्या योजनेचा भाग आहे का? म्हणजे तो पडला, सिंहाच्या गुहेत पडला, जसे सिंह गुरगुरतात, मोठे डरकळी फोडतात, त्याला सुद्धा का डरकळी फोडत नाहीये सिंह, का ओरडत नाहीये, का भांडत नाहीये, का त्याच्या मांसावरून भांडत नाहीये? सर्व सिंहाची तोंड बंद आहेत. आणि दानिएल बिचारा गुडघ्यावरती जाऊन देवाकडे आपले हात पसरून देवाला म्हणतो, देवा तुला धन्यवाद, कारण तू माझ्यासाठी सिंहाची तोंड बंद करणारा परमेश्वर आहे. माझ्यासाठी देवा जीवनाचे दरवाजे उघडणारा परमेश्वर आहे. माझ्यासाठी देवा परिस्थिती बदलणारा तू आहे. माझ्यासाठी देवा शैतानाचे तोंड, माझ्यासाठी लोकांची तोंड, माझ्यासाठी विरोधाची तोंड, माझ्यासाठी नरकाची तोंड, माझ्यासाठी कठीण दिवस बंद करणारा तू देव आहेस. हे जर तो हात उंच करून प्रार्थना करत होता, त्यावेळेस नबुकदनेस्सर लांबून त्याला पाहतो आणि म्हणतो, काय परात्पर देवाच्या सेवका, काय जिवंत परमेश्वराने तुला वाचवलं का? म्हणतो, राजे, माझा देव सोडवणार आणि वाचवणार आहे. माझा देव जीवन देणारा देव आहे. जर सिंहाची तोंड बंद करतो, शैतानाची तोंड बंद करणार नाही का? विरोधाची तोंड बंद करणार नाही का? माझ्या विरोधात उठलेल्यांची तोंड तो बंद करणार नाही का? अवश्य करेल. पण पहिलं हे समजून घ्या, माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते देवाच्या योजनेचा एक भाग आहे. तुम्ही जगलात तुमच्या ठाई, देवाची योजना तुम्ही कधी समजून घेणार नाही. पण जर ख्रिस्त तुमच्या ठाई जगत आहे, तुम्हाला कळेल, देव मला सोडवणार आहे. मृत्यू छायेच्या दरीतूनही चाललो ना, देव सोडवणारा देव आहे. ही त्वचा छिन्न भिन्न जरी झाली ना, देव गौरवी शरीर देणारा देव आहे. आत्मा कमजोर झाला ना, देव उत्साहित करणारा परमेश्वर आहे. तेव्हाच कळेल ज्यास तुम्ही ख्रिस्तासाठी जगता, स्वतःसाठी नाही. एक वर्ष ख्रिस्तासाठी जगून पहा. एक दिवस नाही, एक वर्ष ख्रिस्तासाठी जगून पहा. लोकांनी आतापर्यंत आपण बायबल मध्ये वाचलं, अब्राम, इसाक, याकोबाचा देव, त्याने म्हटलं दानिएलाचा देव. मी तर म्हणतो 2022 मध्ये जगाने म्हणावं तुमचा देव, मंडळीने म्हणावं तुमचा देव. तुमचं नाव घेऊन सर्वांची नावं घेतली तर देव कोणाकडे जाईल? मी सर्वांची नावं जर घेतली तर देवाने कोणाकोणाकडे जावं? ज्यांनी तुम्हाला पाहिले तुम्ही देवाच्या हातात आहात, देवाच्या संरक्षणामध्ये तुम्ही आहात. ज्यांनी तुम्हाला पाहिले ना, त्यांनी तुमचं नाव घेऊन म्हणावं, सो अँड सो हे देवाचं लेकरू आहे. याला पुष्कळ ओढण्याचा मी प्रयत्न केला, तर देवाने सोडलं नाही. हे देवाचं संरक्षण आहे. हे देवाच्या हातातील अद्भुत सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य कोरोना तुमच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, देव म्हटला नाही. त्याच्या तंबूजवळ एकही व्याधी जाऊ देणार नाही. रोग मुक्त करण्याचं आरोग्य त्याला मागून पुढून मी देवाने दिले. किती पिढा येऊ द्या, 10 पिढा आल्या, फारो डगमगला नाही हो, तो घाबरला नाही, अजून कठीण झालं.
किती पिढा येऊ द्या, आम्ही कठीण होऊ नये, अजून मजबूत व्हावं. अभिवचन आहे ना, देव रोगमुक्त करणारा आहे. अभिवचन आहे ना, देव अंथरूण बदलणारा देव आहे. अभिवचन आहे ना, धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. कितीही त्रास होऊ द्या, तुम्ही देवाच्या हातात आहात ना, देव तुम्हाला सोडून येईल. कारण तो देव आजही तुमच्यावरती प्रेम करत आहे. तो देव आजही तुमच्याकडे पाहून आनंदित होत आहे. माझा मुलगा, माझी मुलगी आजही माझ्या हातात आहे. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. 2022 मध्ये तुम्ही देवाची वाणी ऐकावी आणि देवाच्या हातात सुरक्षित राहावं. म्हणून या दिवसामध्ये स्वतःची तयारी करा आणि आपल्या स्वतःला देवाच्या हातामध्ये सुरक्षित ठेवा. म्हणजे तुम्ही साक्षीचा अनुभव करून देवाच्या राज्यामध्ये उभे राहता. प्रभू कृपा वचनाने तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.